4 महिने सफाई कामगारांना पगारच नाही। डीएचने संस्थेशी हात मिळवली केल्याने सफाई कामगार कुटुंबांची उपासमार सुरू। 20 फेब्रुवारी रोजी आरपीआयचे आंदोलन। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। उद्या 19 फेब्रुवारी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलवंत कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जयंती उत्सव। त्या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला सातारा जिल्हा परिषदेमधील आरोग्य अधिकारी औरंगजेबाची औलाद असलेला खलिफे याच्याबाबत आज मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे। कारण गेल्या 4 महिन्यापासून जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कंत्राटी आरोग्य कर्मचारी आहेत, सफाईगार कामगार आहेत, वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत आहेत, त्या सफाईगार कामगारांना यशोधरा महिला औद्योगिक उत्पादन संस्था नाशिक या नाशिकच्या संस्थेने घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे। त्या संस्थेकडून गेली 4 महिने या कामगारांना कुठल्याही स्वरूपाचा पगार दिलेला नाही। किमान वेतनानुसार पगार तर दिला जात नाहीच नाही, मात्र जी इतर काही देयक असतात, महागाई भत्ता असेल किंवा खोली भाडं असेल, इतर काही गोष्टी असतील, स्वतःचा PF कट करणं असेल, इन्शुरन्स पॉलिसी असेल, अशा कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत। कायद्याला पूर्णपणे बगल देऊन मनमानीपणे आणि हुकुमशाही पद्धतीनं जो यशोधरा महिला नागरी सहकारी आणि महिला उत्पादन संस्था आहे नाशिकची, त्या संस्थेच्या विरोधात जवळजवळ 1 वर्षभरापूर्वी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता आणि सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्याचं गांभीर्य ओळखून जवळपास आज 5 सुनावणी लावल्यात, 5 वेळा बैठकीचं आयोजन केलं। पण 5ही बैठकीच्या नियोजनामध्ये यशोधरा संस्थेचा सातारा जिल्ह्यातला जो त्यांचा पदाधिकारी दीपक भोसले हा स्वतः गैरहजर राहिला। जिल्हा परिषदेमधला औरंगजेबाच्या औलाद असलेला जिल्हा आरोग्य अधिकारी खलिफे याला तर त्याच्या टक्केवारीच्या पलीकडे काही कामगारांचं देणं घेणं पडलेलं नाही, तो गैरहजर, त्याचे कर्मचारी गैरहजर। नाविलाजानं सहाय्यक कामगार आयुक्तांनी जेव्हा मागच्या बैठकीला त्यांना फोनवरनं झापलं बोलून घेतलं, तेव्हा गुरव नावाचा त्यांचा अधिकारी तिथं आला होता आणि उपजिल्हा आरोग्य अधिकारी पुणे डॉक्टर हे दोघं उपस्थित झाले होते। त्या बैठकीमध्ये सगळी कारणे ऐकल्यानंतर कामगार आयुक्तांच्या समोर यांनी कबूल केलं होतं की येणाऱ्या 14 तारखेच्या अगोदर आम्ही सगळ्या कामगारांचा पगार देऊन टाकू, म्हणून त्यांची उपासमार करणार नाही। आणि योगायोगाने 14 तारखेनंतर आज 18 तारखेला सुनावणी ठेवली होती। आज 18 तारखेला मी कामगार आयुक्त कार्यालयामध्ये सुनावणीला गेलो असता हे कुणीही हजर राहिले नाही। दीपक भोसले असेल किंवा डॉक्टर खलिफे असेल किंवा त्यांचा तो कर्मचारी गुरव असेल, कुणीही हजर राहिलं नाही आणि 14 तारखेला पगार देतो म्हणून कबूल केलं होतं, आज अखेर पगार दिला गेलेला नाही। त्यामुळं जिल्हा आरोग्य अधिकारी जो खलिफे आहे त्या खलिफेला मला विचारायचं की तुझ्या बायका पोरांना काय चहा पाणी लागतं की नाही, तुझ्या बायका पोरांना काय जेवण लागतं की नाही, तुझ्या पोरांना काही 1 लिटर अर्धा लिटर दूध लागतं की नाही। AC रूम मध्ये बसून कामगारांची होणारी पिळवणूक आणि छळवणूक बघणं जर तुला गंमत वाटत असेल तर परवा दिवशी उद्या शिवजयंती आहे, खरं म्हणतं आम्ही शिवजयंतीलाच आंदोलन टाकणार होतो, मात्र असल्या औरंगजेबाच्या अवलादीच्या दारात शिवजयंतीला जाऊन बसायचं हा शिवरायांचा अपमान आहे, संभाजीराजांचा अपमान होईल, म्हणून या औरंगजेबाच्या अवलादीच्या दारात आम्ही उद्या 19 तारखेला बसणार नाही। तर 20 तारखेला हा औरंगजेबाच्या अवलाद असलेला खलिफे जिल्हा आरोग्य अधिकारी याच्या दालनाच्या बाहेर किंवा वेळ प्रसंगी सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेर सर्व कामगारांना घेऊन आम्ही शांतपणे बैठक आंदोलन करणार आहे। कसलीही वाच्यता न करता शांततेच्या मार्गाने आम्ही निषेध नोंदवणार। त्याचं कारण शिवरायांनी स्वराज्यामध्ये स्त्रीला मातेचा दर्जा दिला होता आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका हे शिवरायांनी सांगितलं होतं। रयत कशी सांभाळावी हे शिवरायांनी सांगितलं होतं, मात्र त्याच शिवरायांच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये शिवजयंतीच्या दिवशी जर सफाई कामगार, त्यांचं कुटुंब, त्यांची लहान लेकरं जर उपास मारले तडपडत असतील आणि औरंगजेबाची पैदास असलेला हा डॉक्टर खलिफे गावातल्या गावात हसून जर यांच्या गमजा बघत असेल, आनंद लुटत असेल, तर असल्या नालायक अधिकाऱ्याला त्याची लायकी आणि जागा दाखवण्यासाठी औरंगजेबाची पैदास असलेला हा डॉक्टर खलिफे याला त्याची लायकी आणि त्याची जागा दाखवण्यासाठी
माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली, पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे, सातारा शहराध्यक्ष पैलवान श्रवण पुलावळे, सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड आणि सातारा जिल्हा उपाध्यक्ष आमचे अनिल धोत्रे आणि सगळ्या आघाडींच्या माध्यमातून कामगार आघाडी, महिला आघाडी, युवती आघाडी, भटकी विमुक्त आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, अल्पसंख्याक मुस्लिम आघाडी, कलावंत आघाडी, युवक आघाडी या सगळ्या आघाडीचे असंख्य कार्यकर्ते परवाच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला औरंगजेबाची पैदास असलेल्या खलिफेच्या ऑफिसच्या बाहेर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी त्या खलिफेची राहील याची कल्पना आम्ही आताच जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला होतो पाटील सरांना. मात्र पाटीलचं त्यांच्या ऑफिसमधून उठून बाहेर आहेत. फोर्समध्ये आमची गाठ झाली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की RNT साहेबांना निवेदन द्या म्हणून, RDC साहेबांना निवेदन द्या. RDC साहेबांनी सुद्धा या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलेलं आहे. ते म्हणजे तात्काळ याची आम्ही पत्रव्यवहार करतो आणि याची कल्पना सगळ्यांना देतो. तरी सुद्धा आम्ही साशंक आहोत, कारण उद्या शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आम्ही साशंक एवढ्यासाठी आहोत कारण औरंगजेबाची अवलाद खलिफे नावाचं तिथं बसलेला आहे. तो फक्त कामगारांची, महिलांची, लहान लेकरांची पिळवणूक आणि छळवणूक बघून गालातल्या गालात हसतोय. त्याचा माज आणि मस्ती उतरवण्यासाठी जर यांचा पगार 21 तारखेच्या अगोदर झाला नाही तर मग खलिफे तुझा माज आणि मस्ती उतरवण्याची जबाबदारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया घेते. याची नोंद घे. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.